नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान या विषयाच्या NCISMच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण ट्युबरक्युलोसिस हा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्या नोट्स पाहणार आहोत. तर ट्युबरक्युलोसिस हा वर्ल्ड्स सेकंड मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ आहे फ्रॉम इन्फेक्शियस डिजीज आफ्टर एड्स. म्हणजे एड्स हा एक नंबरला आहे आणि वर्ल्ड सेकंड मोस्ट कॉमन कॉज ट्युबरक्युलोसिस आहे. ट्युबरक्युलोसिस इज अ क्रॉनिक बॅक्टेरियल इन्फेक्शन कॉज्ड बाय द bacteria Mycobacterium tuberculosis. TB generally affects the lung but also affect the other part of body. म्हणजे हा शक्यतो लंग्सला होतो पण इतर ऑर्गन्सला पण सुद्धा अफेक्ट करू शकतो. ते आपण पुढे पाहूयात. लंग इज द मोस्ट कॉमन ऑर्गन अफेक्टेड इन दिस इन्फेक्शन. डायग्नोसिस इज ऑफन बाय स्पुटम कल्चर आणि स्मिअर. त्यानंतर ट्रान्समिशन. फ्रिक्वेंट और प्रोलॉन्ग्ड एक्सपोजर टू अ पेशंट हु इज डिस्पर्सिंग लार्ज नंबर ऑफ ट्युबरकल बॅसिलाई इन ओव्हरक्राउडेड प्लेस किंवा मग हॅव्हिंग मोर क्लोज कॉन्टॅक्ट विथ ॲक्टिव्ह केसेस ऑफ ट्युबरक्युलोसिस. अशा प्रकारे TB पसरू शकतो, तो ट्रान्समिट होऊ शकतो. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल. यासाठी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युला बॅक्टेरिया हा रिस्पॉन्सिबल असतो. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती. मायकोबॅक्टेरियम हा रॉड शेपचा असतो, स्लो ग्रोईंग असतो आणि सेल वॉल हॅज हाय ॲसिडिक कंटेंट. नेक्स्ट पॉईंट आहे ट्युबरक्युलोसिसचे रिस्क फॅक्टर्स. त्यामध्ये HIV इन्फेक्शन, क्रोनिक रिनल फेल्युअर, डायबिटीज, गॅस्ट्रेक्टॉमी आणि अल्कोहोलिझम. TBचे सिम्पटम्स त्यामध्ये ॲनोरेक्शिया, फटीक, वेट लॉस, लो ग्रेड फीवर, नाईट स्वेट्स आणि फिंगर क्लबिंग हे होते ट्युबरक्युलोसिसचे सिम्पटम्स. नंतर आहे कॉम्प्लिकेशन्स ऑफ ट्युबरक्युलोसिस. त्यामध्ये हिमोप्टोसिस, त्यानंतर ब्रॉन्चिस्टेसिस, लॅरेंजायटिस, ॲनोरेक्टल डिसीज आणि एंट्रायटिस. पॅथोफिजिओलॉजी म्हणजेच थोडक्यात संप्राप्ती. त्यामध्ये इनिशियल इन्फेक्शन ऑर प्रायमरी इन्फेक्शन. त्यानंतर एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू ड्रॉपलेट न्यूक्लियाय. मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये एंटर करतो. बॅक्टेरिया इज ट्रान्समिटेड टू द अल्व्हिओलाय थ्रू द एअरवेज. तो अल्व्हिओलायमध्ये जातो. त्यानंतर डिपॉझिशन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ बॅक्टेरिया. तिथं त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. बॅसिलाय आर ऑल्सो ट्रान्सपोर्टेड टू अदर पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू ब्लड स्ट्रीम अँड लिम्फ नोड. तसंच ते इतर पार्ट्समध्ये सुद्धा जातं बॉडीच्या आणि तिथे इन्फ्लेमेशन डेव्हलप करतं. तर ही आहे ट्युबरक्युलोसिसची पॅथोफिजिओलॉजी. नेक्स्ट पार्ट आहे ट्युबरक्युलोसिसचं डायग्नोसिस. आता ट्युबरक्युलोसिसचं डायग्नोसिस आपण खालील प्रकारे मेथडनी करतो. लॅबोरेटरी मेथड्स, स्किन टेस्ट किंवा ट्युबरक्युलिन टेस्ट म्हणतो आपण त्याला. त्यानंतर ब्लड टेस्ट, स्पुटम स्मिअर टेस्ट, रेडिओग्राफी. त्यानंतर एक्सरेमध्ये चेस्ट एक्सरे. त्यामध्ये आपल्याला मल्टीनोड्युलर इन्फिल्ट्रेट दिसतात अबाव और बिहाइंड द क्लॅव्हिकल. कॅल्सिफाईड हिलार नोड्स दिसतात आपल्याला. त्यानंतर स्पुटम टेस्ट, AFB टेस्ट इज परफॉर्म्ड फॉर द डायग्नोसिस ऑफ TB. तर या होत्या TBच्या काही डायग्नोसिस मेथड्स. आता ट्युबरक्युलोसिसमधील शेवटचा पॉईंट म्हणजे एरियाज ऑफ एक्स्ट्रा पल्मोनरी TB. म्हणजे लंग्स सोडून ट्युबरक्युलोसिस अजून कोणत्या ऑर्गनला होतो. तर लॅरिंजियल, त्यानंतर एंडोब्रॉन्कियल, स्केलेटल TB, जेनायटो युरिनरी TB, क्युटेनियस TB, रिनल TB, गॅस्ट्रोइंटेस्टायनल TB आणि ऑक्युलर TB. तर हे होतं ट्युबरक्युलोसिसबद्दल नोट्स. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा व रोगनिदान संबंधित इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनल अवेलेबल आहेत, ते नक्की पहा. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.